राहू 2027 पर्यंत या 3 राशींना करणार प्रचंड श्रीमंत. पैसाच पैसा आणि तिजोरीत वाढेल धनसंपत्ती. लवकरच तुम्ही व्हाल मालामाल. ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी आणि रहस्यमय ग्रह मानलं जातं. राहूने 1 ऑगस्ट रोजी मंगळाच्या स्वामित्वाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश हा केला आहे. राहू एप्रिल 2027 पर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. धनिष्ठा नक्षत्र हे धन, समृद्धी, संगीत आणि प्रसिद्धीचे प्रतीक देखील मानलं जातं. या मंगळाच्या नक्षत्रात राहूचा हा दीर्घकाळाचा प्रवास हा अनेक राशींच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल देखील घडवून आणणारा ठरणार आहे. राहूचे हे नक्षत्र परिवर्तन 3 राशींसाठी खूपच शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान 3 राशी. यात सगळ्यात आधी आहे मेष राशी. मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. त्यामुळे राहूचा मंगळाच्या नक्षत्रातील गोचरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता ही वाढणार आहे. रखडलेल्या ज्या योजना होत्या त्या पुन्हा सुरू होतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची देखील यावेळी शक्यता आहे किंवा बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे जे काही पैसे होते ते देखील तुम्हाला आता परत मिळू शकतात. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीसाठी धनिष्ठा नक्षत्राचा संबंध हा मकर आणि कुंभ या दोघही राशींशी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर प्रगतीचं नवीन मार्ग खुलं करणार आहे. समाजात आणि ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव तो वाढणार आहे. पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या देखील मिळण्याची यावेळी शक्यता आहे. प्रॉपर्टी, घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून मोठा फायदा देखील तुम्हाला होऊ शकतो. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2027 पर्यंतचा जो काळ आहे तो आर्थिक बाबतीत मोठी प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग हे तुमच्यासाठी तयार होऊ शकतात. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील मोठा फायदा होऊ शकतो. प्रभावशाली लोकांशी ओळख होईल ज्यामुळे तुमच्या करिअरला नवीन उंची देखील मिळू शकते. आता याचा शुभ प्रभाव वाढण्यासाठी आपण काही या ठिकाणी उपाय जाणून घेणार आहोत. शनिवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मोहरीचं तेल किंवा काळे तीळ हे तुम्ही दान करा. राहूचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी भगवान कालभैरव किंवा भगवान शिवाची देखील तुम्ही पूजा करू शकता. ओम रान राहावे नमः या मंत्राचा नियमित जप करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.